हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण स्वीट कॉर्नचे कटलेट करणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य हे स्वीट कॉर्न हे मी उकडून ह्याला थोडंसं क्रश करून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात। त्यानंतर हा बटाटा उकडलेला त्याला खिसून घेतला आहे। थोडेसे हे ब्रेड क्रम्स आणि थोडा कांदा आणि हिरवी मिरची आणि यासाठी लागणारे मसाले, हा चाट मसाला, मीठ, लाल तिखट आणि हा थोडासा पावभाजीचा मसाला मी टाकणार आहे। आणि बाइंडिंगसाठी थोडंसं बटाटा तर आहेच, पण थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे। तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आता ह्या उकडलेल्या बटाट्यामध्ये हे स्वीट कॉर्नची भरड ही टाकूया। हे स्वीट कॉर्न हे करताना वाटताना मी एकच मिरची टाकलेली ह्याच्यात, हिरवी मिरची। आता स्वीट कॉर्न गोड असतात म्हणून मी थोडंसं मिरचीचं प्रमाण थोडंसं घेतलेलं आहे, जास्त हिरव्या मिरचीचं, आणि थोडी लाल मिरची पण टाकायची आहे। तर आता ह्याच्यामध्ये कांदा टाकूया। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। हे मसाले, तर मीठ आहे, चाट मसाला, पावभाजीचा मसाला, लाल तिखट आणि हे ब्रेड क्रम्स। आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे, थोडंसं पास। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। मी हे हाताने मिक्स करते, चमच्याने नीट होत नाही। मिक्स करून व्यवस्थित घेते। आता या मिश्रणाला मी एकजीव करून घेतलेलं आहे, मिक्स करून व्यवस्थित झालेलं आहे। आता हे अशा प्रकारचे हे कटलेट करून घ्यायचे। इथे दाखवते मी। असे गोळे करायचा, असा गोळा करायचा आणि त्यानंतर थोडंसं लंबगोल असं करायचं, याला पुढं थोडीशी अशी असा आकार द्यायचा। हे काय आता सगळं शिजलेलंच आहे, रवा हे आपलं बटाटा पण उकडलेला आहे आणि आपले हे स्वीट कॉर्न पण शिजवलेले आहेत, त्यामुळे ह्याला काय जास्त वेळ नाही लागणार आहे। जरी जाड केले तरी चालते। हे बघा, असं थोडासा आकार द्यायचा आणि त्याला तळून घ्यायचं। थोडं आता हे झाल्यानंतर थोडं हलकासं मी हे आहे त्याच्यात बुडवते, हलकं हे थोडं जास्त लागलं। नंतर पिठामध्ये आपल्या तेलामध्ये पीठ होईल, थोडं हलकं आता असं हलकंसं असं पिठानं हे कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचं हलक्या हातानं, जास्त नाही लावायचं। पहिल्या ह्याला जास्त झालं तर हे असं मी असं करून घेते। आता हे आपले हे तयार झाले। आता अजून बाकीचे करून घेते। शेप तुम्हाला जसा आवडेल तसा द्या। हे अशा प्रकारे मी हे करून घेतलेत। आता ह्याला डीप फ्राय करूया। तेल गरम करायला ठेवलंय, तर इथं तेल तापायला ठेवलेलं आहे। तर आता हे एक एक आपण याच्यामध्ये घालूया, तेलामध्ये सोडूया। जास्त पण नाही टाकायचं, 3 टाकलेत मी। टर्न करून घेऊया। हे बघा, सोनेरी रंगावर तळून घ्यायचे। त्याचा रंग किती छान आलाय बघा।
अशा प्रकारे आपण हे कटलेट्स तळून घेऊया. तर हे बाकीचे पण तळून घेऊया. कुठलाही पदार्थ तळताना थोडंसं जपूनच तळायचं. तेल उडू नये याची काळजी घ्यायची. परत पलटवून घेऊया. बाइंडिंग व्यवस्थित झालं ह्याच्यामध्ये की कटलेट तुटत नाही. आता हे पण या बाजूने झालेले आहेत. थोडंसं अजून होऊ देत. गोल्डन रंगावर, सोनेरी रंगावर काढायचे. आता आपले हे मी काढून घेते. तळलेत व्यवस्थित. आता बाकीचेही मी तळून घेते. अशा प्रकारे आपले गरमागरम स्वीट कॉर्नचे कटलेट्स तयार आहेत. ही सोबत त्याच्या खाण्यासाठी चटणी दिलेली आहे. चिंचगुळाची चटणी आहे आणि मेयोनीज आहे. तर तुम्हाला माझे कटलेट्स रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.